मुंबईत ठाकरेंचा उत्सव धूमधडाक्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राऊतांकडून मोठी अपडेट. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि या युतीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र पत्रकार परिषद घेऊन या युतीची माहिती देणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही युती होत असल्याचे मानले जात आहे. जागा वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून राज ठाकरे यांनी याबाबतच्या सर्व चर्चा जास्त ताणू नयेत अशा सूचना दिल्या आहेत आणि या युतीसाठी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात 3 बैठका झाल्याची माहिती आहे. शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटांची चर्चा झाली होती. तसेच राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली. मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली, ज्यात शिवडीतील प्रभाग क्रमांक 203, 204, 205च्या जागेवरून सुरू असलेला वाद मिटवण्यात आला. त्यानुसार 1 जागा मनसेला, उर्वरित 2 जागा ठाकरे सेनेला देण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. ठाकरे सेनेकडून पक्षाचे सचिव आणि स्थानिक नेते सुधीर साळवी या बैठकीस उपस्थित होते. दोन भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या, तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या आहेत. तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे. 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे. त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल. ठीक आहे ना, होईल ना उद्या. मुहूर्त आहे का? नाही, असा मुहूर्त काय काढलेला नाही आहे. पण मी तुम्हाला कालही सांगितलं की हा एक नवीन प्रयोग आहे. राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे. या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे, तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील? नाटक हिट ठरेल? हे नाटक नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या. हा प्रीतिसंगम आहे. नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल. नाटक कुठलं आहे? काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले, ते नाटक आहे. ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात. म्हणजे आमचा शो हाऊसफुल. कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता. प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली, विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका, नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत. आम्ही तरी पाहिलं नाही. हेलिकॉप्टर, चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या? आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये? तर सत्ताधारी पक्षाच्या 3 गटातच भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट, या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली. त्याच ठिकाणी 2 ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा केली जाईल उद्या, अशी चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे? नाही, बघा, ती जागा ठरेल.
पण मी जे मगाशी म्हणाले की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत गुलाल उधळत, कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.